दादा म्हणजे ग्रेट माणूस, सर्वांना चटका लावून जाणारा नेता. आम्ही तिघे एकमेकांच्या मनातलं ओळखत होतो, पण आम्ही नियतीच्या मनातलं ओळखू शकलो नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खंत व्यक्त. वडिलकीचा सल्ला दादा मला नेहमी द्यायचे. अजितदादा पुन्हा होऊच शकत नाहीत. एकनाथ शिंदेंकडून भावना व्यक्त. निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि हिंमत दाखवणारा नेता. दादांकडे राज्याच्या विकासाची दृष्टी होती, निर्णय घेण्याची क्षमता होती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन होता. असा नेता महाराष्ट्रानं गमावला. नितीन गडकरींनी केल्या भावना व्यक्त. दादा व्यक्ती म्हणून मोठे माणूस. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. दुश्मन न करे दोस्तनी एक काम किया है. विरोधात असूनही आम्ही एकत्र काम केलं. शोकसभेमध्ये जयंत पाटील झाले भावूक. अनेक शोकसभा, श्रद्धांजली झाल्या, मात्र ही अशी श्रद्धांजली देण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रतिक्रिया. दादा सगळीकडेच वेळेत जायचे, मग आत्ताच वेळेच्या आधी का गेलात? भुजबळांची दादांना आर्त हाक. दादा प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील. छगन भुजबळांनी केली भावना व्यक्त. बारामतीला गेल्या सर्व व्यवस्था दादा नेहमीच पाहायचे. दादांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भेटलो असतो तर खूप बरं झालं असं. नाना पाटेकर यांचं वक्तव्य. दादांच्या अपघातात सुसाईड बॉम्ब होता का? अमोल मिटकरींकडून संशय व्यक्त. कंपनीवर अजून गुन्हा दाखल नाही. अपघात की घातपात समोर आलं पाहिजे, मिटकरींची मागणी. शरद पवारांना 25 तारखेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. शरद पवारांची तब्येत आता उत्तम असून कोणतीही काळजी न करण्याचा डॉक्टरांनी सांगितलं. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.